जिल्हा रुग्णालयामध्ये गंभीर प्रश्न ऐरणीवर आलेला दिसून येत आहे आणि रुग्णांची हेळसांड होऊन शिने म्हणजे मृत्यूची झुंज संध्या गायकवाड देत असल्यामुळे आपल्याबरोबर लाईव्ह देवकराच्या माध्यमातून त्यांच्या आई आपल्याबरोबर आहेत. दीक्षिता उजगरे, शिला उजगरे. ताई, आपली मुलगी संध्या गायकवाड यांना 1 ऑगस्ट रोजी आपण रुग्णालय बीड येथे, जिल्हा रुग्णालय बीड येथे ॲडमिट केले. उपचार करताना सिझरच्या दरम्यान येथील डॉक्टरने हलगर्जीपणा दाखवून सदरील हँड ग्लोव्ज असतील, कागद असतील, इतरत्र पोटात तसेच ठेवले. त्यामुळे 4 दिवसानंतर सुट्टी झाल्यानंतर घरी आल्यानंतर असह्य वेदना मुलीला झाल्यानं आपण उपचाराकरता इतरत्र हलवले असतात तिथे असे दिसून आले की हँड ग्लोव्ज कागद मुलीच्या पोटामध्ये दिसून आले आणि मुलीची प्रकृती गंभीर दिसत आहे. याबद्दल काय सांगताय? माझ्या मुलीला म्हणजे माझं एवढंच मागणं आहे की माझ्या मुलीला न्याय भेटावा. आज माझी मुलगी ससूनमध्ये आहे, पुण्याला. मी यांना कल्पना दिली होती की माझ्या मुलीला उलट्या होत्या, ते होत्या, त्यांना काही म्हणजे लक्ष दिलं नाही. त्यांनी आम्हाला डिस्चार्ज दिलं. तिथून आल्याच्या नंतर इथं आले मी वडवणीमध्ये ते मॅडमकडे घेऊन गेले, चुले मॅडमकडे. त्या म्हणल्या रक्तामध्ये इन्फेक्शन झाल्याच्या नंतर मग आम्ही तिला ते म्हणले बीडला घेऊन जा. ते सोपले ढाकले त्यांच्याकडे गेलो तर ते काय म्हणले आम्हाला ऑपरेशन करावं लागेल, तर ते लगेच तात्काळ करावं लागेल. तर मग आम्ही त्यांना विचारलं की तात्काळ केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं 5 लाख रुपये, म्हणजे 2 ते 5 लाख रुपयापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं. तर मी म्हणलं की आमच्याकडे एवढे पैसे नाहीत म्हणलं सर, म्हणजे एवढे पैसे आम्ही गरीब आहेत, आम्ही करून खाणार आहेत. माझी मुलगी पण गरीबाच्या घरात आणि मी पण गरीबच आहे. तर त्यांना म्हणलं तर मग आम्ही इथून नाही का पुण्याला गेलो दीनानाथला. मग ते म्हणायला लागले की तुमचं पेशंट सिरियस आहे, तुम्हाला लगेच ह्याची सोय करावं लागेल, जास्त वाढत चालेल इन्फेक्शन. मग तिथून आम्ही ह्याला गेलो तर वायशमला पण म्हणजे आमच्याकडे सोय नाही. आम्ही ससूनला गेलो. ससूनला गेल्याच्या नंतर त्यांनी ॲडमिट करून घेतलं तिला. मग ते लगेच म्हणले तिच्या पोटामध्ये पू जास्त साचलाय, म्हणजे खूप म्हणजे इन्फेक्शन झाले, तर म्हणजे ऑपरेशन करावं लागेल. परत म्हणजे आम्हाला खोलून बघावं लागेल. मग तिथल्या मॅडमनं ऑपरेशन केलं. खोलून बघितलं तर मग त्याने आम्हाला सांगितलं की तिच्या पोटामध्ये 1 मोजा आणि 1 कापड राहिले म्हणून. बरं, मुलीची परिस्थिती कशी? आता तिची परिस्थिती म्हणजे हेच आहे, जरा नाजूकच आहे. खर्च करण्यासारखी परिस्थिती आहे का तिची? म्हणजे आता डॉक्टर म्हणते तर तुमचं नशीब. आर्थिक परिस्थिती कशी ताई? आर्थिक परिस्थिती मुलीची नाही खर्च करण्यासारखी नाही. तर आपण पाहू शकता की मुलीच्या आईने प्रतिक्रिया दिलेली आहे की माझी मुलगी अत्यंत गरिबीतली असल्यामुळे ती सध्या ससून रुग्णालय पुणे येथे मृत्यूची झुंज देत असल्यामुळे या राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन शिने जो कोणी डॉक्टर असतील त्यांच्यावर योग्य कार्यवाही करून शिने माझ्या मुलीचा जे खर्च होईल ते या महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने करण्यात यावा. आणि या वडवणी शहराची लेखमाता असल्यामुळे नागरिकांच्या माध्यमातून शिनी देखील अशी मागणी होत आहे की मुलीची अत्यंत गरीब परिस्थिती आणि ती शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे या आईचा टाहोप फोडताना दिसत आहे की माझ्या मुलीला काही करून शिनी वाचवा म्हणून शिने. तरी राज्य सरकारने दखल घेऊन शिनी या मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या संध्या गायकवाड यांना बाहेर काढण्यासाठी, या कुटुंबाची परिस्थितीच नाही आहे आर्थिक बोजा सहन करण्याची, तरी नेत्यांनी कोणी आपल्याला सहकार्याची अशी अपेक्षा आहे का कोणत्या नेत्याकडून? कारण आम्ही ज्यावेळेस मी इथं आले त्याच्यानंतर आमच्या इथले नगराध्यक्ष शिशेराव बापू ते आले की मला भेटायला. परत नाही पियुष मस्के, पुन्हा महादेव दादा उजगरे रिपाईचे, परत आता आमचे साहेब पण येतात, बोर्डवरील साहेब पण येतात, आणि परत बीडचे किचन तांगडे यांना पण म्हणजे मला मदत केली. बरं ताई, रामदासजी आठवले साहेब हे सर्वसामान्यासाठी त्यांना पण सीमाताईने पण माझ्या मुलीसाठी तिथे का फोन केला. म्हणजे अशी माहिती मिळते की श्रीमती सीमाताई रामदासजी आठवले साहेब हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांच्या वजनाला फार किंमत असते. ह्यांनी देखील डॉक्टरांना तिथं फोन करून सांगितलंय की जी मदत लागेल ती पूर्ण करा म्हणून, असं माहिती मिळते. माहिती परत आपल्या ते का विनायक मिटे वर्षाताई त्यांना पण कॉल केला. त्यांना पण म्हणलं की त्या म्हणल्या तुम्ही काय ताई काही काळजी करू नका, तुमच्या मुलीची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ. आणि आपल्या हे ताई आहेत ना आपल्या ह्याच्या अजित पवार, सुमित्राताई पवारने पण उचलून धरलं. ते पण म्हणल्या की काही काळजी करू नका, तुमच्या मुलीची योग्य ट्रीटमेंट होईल. आणि माझी एवढी सरकारला मागणी की माझ्या मुलीसाठी काहीतरी तुम्ही चांगला निर्णय घ्यावा. तर मुलीसाठी
आई किती भावूक झालेली दिसून येत आहे. कारण या माऊलीच्या डोळ्यामधून शिनी माझी मुलगी वाचावी म्हणून शिनी अश्रू वाहताना दिसत आहेत. आणि राज्य सरकारकडे आणि या महाराष्ट्रातील तमाम नेत्याकडे ही आई याचना करीत आहे की काही करा पण माझ्या मुलीला वाचवा म्हणून शिनी. आणि आपण पाहू शकता लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून शिनी या सरकारने ह्या संध्या गायकवाड यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून शिनी आर्थिक मदत देखील करणे गरजेचे आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड.